Hello, hello. This is the My Artifact episode number 1949. आजची तारीख आहे 27 जून 2020. वाजले आता रात्रीचे 12:30. ओके, 27 जून. यस, मी आलो तो 15 मार्च. 15 मार्च ते 15 एप्रिल, 15 एप्रिल ते 15 मे, 15 मे ते 15 जून, 15 जून ते 15 जुलै. येस, जुलै. आणि आजचे किती, सॉरी, 15 म्हणजे जस्ट लाईक 3 महिने आणि 3 महिने आणि किती 12 दिवस झाले, राईट. सो 3 महिने 12 दिवस मी घरीच आहे. येस, मी का करू शकत होतो या 3 महिन्यामध्ये, मी या 3 महिन्यामध्ये खूप काही करू शकत होतो. येस, म्हणजे समजा जर असं म्हणलं गेलं तर समजा जर लॉकडाऊनचा विचार न करता, समजा जर लॉकडाऊन नसतं तर ऑब्विसली हे 3 महिन्यापैकी मी जे मे महिन्यामध्येच मी निघून जाणार होतो बॉम्बेला. ओके, त्यानंतर मग तिथे सुरू असतं माझं कनेक्शन्स किंवा काम वगैरे जे काही आहे ते. ओके, मला थोडी बहुत इन्फॉर्मेशन भेटली असे, दॅट इज व्हेरी व्हॅल्युएबल, कशाप्रमाणे काम भेटते वगैरे. बट हे लॉकडाऊन आलंय, हे कोरोना आलाय, त्यामुळे ऑब्विसली माझी जॉब गेली. या, आय कुड से दॅट. यस, डेफिनेटली जॉब गेली माझी. या, पेमेंट नाही आहे. ओके, मी घरी बसून आहे. ओके, आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे इज दॅट की मी या वेळेचा म्हणजे मी जरी खाली बसून आहे आणि कसं आहे की मी कुठे जाऊ पण शकत नाही. जस्ट लाईक समजा जर माझी जॉब गेली तर डेफिनेटली इट जस्ट लाईक आय वेंट टू बॉम्बे आणि चलो काम शुरू करते. हाँ, लेट्स गो. यस, नहीं रहना मेरे को. बट चॉईस नाही यार, मी जाऊ शकत पण नाही आहे. जाऊ शकत नाही म्हणजे काय यार, लिटरली सांग, तू जाऊ शकत नाही म्हणजे काय. म्हणजे असं आहे बघ, समजा जर मी बॉम्बेला गेलोय, ओके, तरीही त्यांचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम बंद आहे. ओके, तिथे कोणते प्रोजेक्ट सुरू नाही आहे, कोणते काम सुरू नाही आहे. लिटरली मला तिथे गेल्यावर रेंटचा खर्च, खाण्याचा खर्च, त्यासाठी मी वडिलांना पैसे मागेन. ओके, तर त्यांच्यामुळे त्यांचं पण काम बंद आहे आणि तुझंही काम बंद आहे, तूही काही करू शकत नाही आहे. बेटर आहे की तू या वेळेला आपण प्रोडक्टिव्ह कर, काही ना काहीतरी शिक रिलेटेड विथ द फिल्म, आणि मी तेच करत आहे. कालपासून मी सुरुवात केलंय व्हॉट आय लर्न टुडे. ओके, याने आज मी काय शिकलो. इट्स रिअली इम्पॉर्टंट की आपण रोज काही ना काहीतरी शिकतो, अनइंटेन्शनली, इंटेन्शनली, किंवा अशा काही गोष्टी वगैरे. इम्पॉर्टंट हे आहे की जे शिकलो आहे ना त्याला रिवाइज करणं. तर रिवाइज कुठे, आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. कारण हे यामुळे काय होते की आपलं रिव्हिजन तर होते की मी हे केलं ते केलं का वगैरे वगैरे समथिंग. बट त्यानंतर काय होते की याचा रेकॉर्ड राहतो आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. आणि अजून एक गोष्ट की हे डिपेंड्स करते यार. ओके, ठीक आहे, माझं म्हणण्याचा अर्थ होता म्हणजे कसं आहे की मी जेव्हा कोणते फिल्म रिलेटेड कोणतेही पण व्हिडिओ वगैरे बघतो ना, अगोदर काय करत होतो की जस्ट बघत होतो. बट आता मी काय करतो की जस्ट व्हिडिओ बघतो, त्यांनी काय सांगितलं त्याची नोट्स बनवतो मी माझ्या डायरीवर. त्यामुळे काय होते की डायरीवर लिहिताना ते माझ्या मेमोराईज होऊन जाते, कारण लिहिताना मी माझ्या मनाने लिहितो.
त्यांनी जे सांगितलं त्यांनी सांगितलं या, बट त्यांनी जो सांगितलेला कन्सेप्ट आहे तो मी माझ्या मनाने लिहितो. ओके, त्यामुळे तो माझ्या डोक्यामध्ये खूप चांगल्याने बॉन्ड आहे. त्यानंतर मी त्याला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये पुन्हा रिवाइज करतो, म्हणजे व्हॉट आय लर्न टुडे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट अजून जास्त जबरदस्त बनतो. समजा जर आपल्याला या गोष्टीला सिरियस घ्यायचं असेल तर डेफिनेटली आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागेल, कारण चॉईस नाही, इट इज राईट. अजून एक गोष्ट आहे, जेव्हा माणसं जवळ येतात तेव्हा त्यांची व्हॅल्यू कमी होते, जेव्हा माणसं दूर जातात तेव्हा त्यांची व्हॅल्यू जास्त वाढते. राईट, मी हे एक्सपिरियन्स करून राहिलो आहे. म्हणजे की जेव्हा मी नागपूरला होतो ना, सो कधी कधी मी यायचो वर्धेला संडेला वगैरे, तर माहोल असायचा. ओके, वडिलांच्या याच्यामध्ये एक प्राऊड फील असायचं. ओके, त्यांच्या याच्यामध्ये, त्यांच्या नजरेमध्ये की आपला मुलगा ड्युटीवर आहे बा, इट्स प्राऊड फील. त्यानंतर त्यामध्ये काय असायचं की त्यांचा जो प्राऊड फील आहे ना, त्यामुळे मला खूप सॅटिस्फॅक्शन वाटायचं. ते जे काही खर्च करत होते ना ते खूप मनाने करत होते. बट आता कसं झाले, 3 महिने मी घरात आहे, इवन माझा जॉब पण गेला आहे, त्यामुळे असं वाटत आहे की त्यांच्या मनात मी एक बोझ आहे, बर्डन आहे किंवा ओझ आहे या, असं मला रिअलाइज होऊन राहिलं, असं मला फील होऊन राहिलं आहे की वडिलांना असं वाटत आहे की मी वजन आहे. ऑब्विसली एक म्हणजे विचार कर, 26-27 वर्षाचा एक मुलगा आहे जो घरी बसून आहे, विठ्ठलला आहे. ऑब्विसली कोणत्या वडिलांना एक हे वजनच वाटेल. येस, बट मी काहीच करू शकत नाही लिटरली. म्हणजे मला असं वाटतं की डेफिनेटली हे जे फिलिंग आहे हे माझ्या वडिलांनी फील नाही केलं पाहिजे, बट माझ्याकडे चॉईस नाही त्यांच्यापाशी आहे, नाही कोणाच पाशी आहे लिटरली. येस, इवन इफ आय वॉन्टेड टू डू समथिंग, तर मला इथेच राहून काही ना काहीतरी करावं लागेल, इथेच राहून आपल्याला काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी करावं लागेल ऍटलिस्ट. तर येस, ऍटलिस्ट हे 1-2 महिने आय डोंट नो, म्हणजे समोरच्या महिन्यात वगैरे काय होते वगैरे. येस, कारण याच्यामुळे मी आता हे नाही म्हणत की पूर्ण लोकांवर याचा अफेक्ट झाला. यस, खूप लोकांचे जॉब्स गेले आहे, खूप लोकांचा धंदा बुडला आहे, खूप लोक, बहुत कठीण परिस्थिती यार, इट वॉज टू मच. ओके, चलो जाऊ दे यार, ह्या आपल्या दुखाडा आहे ना, हा तर राहणार आहे. येस, कारण जे होत आहे ते होत आहे, याला आपण चेंज करू शकत नाही, कारण इट इज हॅपनिंग राईट नाउ. येस, हे कोरोना यायचा होता, आला, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, आणि मी विचार कधी केला नव्हता की याच्यामुळे अफेक्ट पडन, बट यस, याच्यामुळे खरंच अफेक्ट पडलाय, आणि दॅट इज रिअली बॅड. ओके, सो माझा आज काय म्हणायचं आहे, आज म्हणायचं आहे की व्हॉट आय लर्न टुडे, आज मी काय शिकलो. येस, आज मी एक डिजी फिल्मिंगवर एक व्हिडिओ बघितला, त्याच्यावर त्यांनी सांगितलं आहे की ऍज अ डिरेक्टरच्या कोणकोणत्या क्वालिटीज असायला पाहिजे. ओके, सो इट वॉज लाईक दॅट की समजा तुमच्यामध्ये ही क्वालिटी आहे तर तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकता आणि काम करू शकता. तर कोणकोणते क्वालिटीज आहे, ओके, मी स्वतःवर हे टेस्टिंग करतो, या क्वालिटी माझ्यामध्ये आहे की नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल आहे इमॅजिनेशन. इमॅजिनेशन आहे कल्पना. तुम्ही कल्पना करू शकता, ऑफकोर्स, डेफिनेटली. येस, जेव्हा कोणी मला स्टोरी सांगते किंवा जेव्हा मला कोणीतरी गोष्ट सांगते किंवा कोणीतरी मला एक प्रकारे सांगते की असं झालं तसं झालं माझ्यासोबत, तर मी इमॅजिन करायला लागतो. आय क्विकली इमॅजिन, लिटरली सांगतो. येस, आणि हे इमॅजिनेशनची पॉवर माझ्यापाशी तेव्हापासून होती जेव्हापासून मला इमॅजिनेशनचा अर्थ पण नाही माहित होता, लिटरली. येस, कारण मी अंडरस्टँड करू शकत होतो
या कारण कसं आहे हे सांगू, इमॅजिन कसं की जेव्हा मी फिल्म पाहायचो ना त्यावेळेस असं इगरली वाटायचं की भाई यार असं काही ना काहीतरी असतं ना तर बरं झालं असतं यार. या म्हणजे यांनी असा डायलॉग म्हणला असता किंवा अशा प्रमाणे स्टोरी गेली असती ना तर फिल्मचा मजा वॉज रिअली अमेझिंग. येस. सो माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे, लिटरली मी हे म्हणू शकतो येस की माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे. अजून एक गोष्ट आहे, इमॅजिनेशन कुठून तयार होते? कोणती गोष्ट आपल्याला सांगत आहे किंवा कोणती गोष्ट आपण बघत आहे वगैरे, राईट. अजून एक गोष्ट आहे रिडिंग थ्रू द्वारे सुद्धा. म्हणजे आपण रीड करतो पुस्तक, तर जेव्हा आपण पुस्तक रीड करतो तेव्हा नाही का पुस्तक मध्ये जे कॅरेक्टर असतात जे लिहिलेले असतात ऑथरनी ते पण एक प्रकारे इमॅजिनेशन असतात. तो इमॅजिनेटिव्हने लिहितात ना. तर जेव्हा मी तो वाचतो तेव्हा मला ते इमॅजिनेटिव्ह होत नाही. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय? याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की मी कधी मन धरून वाचत नाही. येस, माझ्यामध्ये ही एक क्वालिटी आहे, सॉरी ही एक बॅड क्वालिटी असं मला वाटते. लिटरली मी रिडिंग बहुत कमी करतोय, या बहुतच कमी. येस, म्हणजे हार्डली जर खरंच मला वाचायचं नाही का कंटाळा नाही येत, बट बहुत एसेन्शियल असेल तरच वाचतो, नाही तर वाचत नाही. हा, मला ज्ञान घेणं आवडते बट पुस्तकाद्वारे नाही. या म्हणजे कोणीतरी सांगन किंवा युट्यूबवर एखादी व्हिडिओ पाहीन तेव्हा मी खूप जास्त चांगल्याने अंडरस्टँड करतो. बट कसं आहे की रिडिंग पण हा एक वे आहे ज्याने नाही का आपण प्रॉपरली इमॅजिन करतो. ओके. सो मला वाटते की याच्यामध्ये मी थोडासा आहे कच्चा या रिडिंग मध्ये. ओके. तर तू म्हणजे पुस्तक घे वाचासाठी. वेल, पुस्तक घे वाचासाठी आणि ट्राय टू इमॅजिन कर. छोटे छोटे पुस्तक पासून सुरुवात कर की कशाप्रमाणे आहे आणि देन त्याच्यावर इम्प्लिमेंट करता खरंच त्याचा फायदा तुला होईल. ओके. मी असं नाही म्हणत की उद्यापासून वाचेल, बट मी रिडिंगवर सुरू आहे माझं काम. या म्हणजे कसं आहे की मी आता थोडंसं पोटेन्शियली थोडे चांगल्याने रीड करतो वगैरे. सो ओके. हा, पण माझ्यामध्ये इमॅजिनेशनची पॉवर आहे लिटरली. मी याच्यामध्ये काही डाऊटफुल नाही. आय एम कम्प्लिटली इमॅजिनेटिव्ह. दुसरी गोष्ट आहे ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन याने आपण कोणत्या गोष्टीला किती ऑब्झर्व करतो. ऑब्झर्व करणे म्हणजे की त्याला बघणे आणि त्याला अंडरस्टँड करणे. आता व्हॉट इज दॅट मीन? ह्याचा मीन असा आहे की तू इथून ते चालला, कुठे चालला तू? इथून चालला निर्मल डेअरीमध्ये. ओके. आणि तिथून तू केक घेऊन येत आहे. ओके. हे एक सिम्पलचं काम आहे. तुझ्यापाशी 300 रुपये आहे, केक होते 250 रुपयाचा, तू त्याला पैसे दिले, केक घेतला, घेऊन आला. ओके. तर या गोष्टीमध्ये तू का ऑब्झर्व केलं? या गोष्टीमध्ये मी ऑब्झर्व केलं की मी तिथपर्यंत गेलो, रस्त्याने गेलो, हे गेलं ते गेलं. त्याच्यामुळे काय होते की कधी कधी नाही का आपण कुठून जात असताना, म्हणजे समजा मी एक केक घ्यायला चाललो आहे तर आपला जस्ट ह्याच्यावर फोकस नाही राहत की आपण डायरेक्ट निर्मल बेकरीमध्ये जाऊ बा. आपण खूप साऱ्या स्टोअरला पण पाहत जातो, आसपासच्या लोकांना पण पाहत जातो, सराउंडिंग एरिया पण पाहत जातो. ओके. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी असते. यस. तर याच्यामध्ये आपण खूप काही गोष्टी ऑब्झर्व करतो. जेव्हा आपण निर्मल बेकरीमध्ये जातो तेव्हा मला माहित पडते की विनोदचं दुकान सुरू आहे, याचं दुकान सुरू आहे, हे दुकान सुरू आहे, हे दुकान बंद पडलं आहे, हा रोड खराब आहे, या रोडने काम सुरू आहे, इकडून हा रस्ता एकदम क्लीन आहे, हायवेने गेलं तर बहुत जबरदस्त आहे, या चौरस्त्यावर ट्रॅफिक पोलीस राहतात, इकडेच वन वे आहे. दिस इज ऑब्झर्वेशन. ओके. हे बेसिकली सगळेच जण करतात. या हे सगळेच जण करतात, ऑब्विसली सगळेच जण करतात. तर काय हे स्किल्स सगळ्यांमध्ये असते? नाही, लिटरली. याला ऑब्झर्वेशन म्हणतात, बट फिल्म मेकिंग मध्ये याचं ऑब्झर्वेशन वॉज डिफरंट. या फिल्म मध्ये कसं आहे की एक हिरोईन किंवा हिरो किंवा 2 कॅरेक्टर बोलत आहेत. ओके. तर ऑडियन्सचं लक्ष कशात जाते? जो हिरो बोलत आहे तो किंवा जो कॅरेक्टर बोलत आहे तो. ओके.
कारण इम्पॉर्टंट तो आहे ना, फोकसमध्ये तो आहे, राईट. बट त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहे. जस्ट लाईक त्याची वॉल आहे बॅकग्राऊंडमध्ये. समज जर दोन कॅरेक्टर एका घरात आहे आणि ते कन्व्हर्सेशन करत आहे, तर आपण बघू शकतो, आपल्याला दिसते ते की त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे. इथे हे आहे, इथे ते आहे, इथे सोफा, पंखा, बुक स्टोअर वगैरे. हे एका फ्रेम मध्ये म्हणतात किंवा ब्लॉकिंग मध्ये. ओके, तर हे तू किती अंडरस्टँड करते. म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण फिल्म पाहतो तर एक दोन कन्व्हर्सेशन करणाऱ्या लोकांनाच आपण डायलॉग्स वर फोकस राहतो आपण. बट आजूबाजूच्या लोकांना थोडंसं अनफोकस राहते. म्हणजे खूप सारे लोक असतात ज्यांचं लक्ष नाही जात त्या गोष्टीवर, त्या बट एक डिरेक्टरचं लक्ष त्या गोष्टीवर असते. म्हणजे कॅरेक्टरच्या मागे कोणकोणत्या वस्तू आहे याला ऑब्झर्व करणं. आता मी एक एक्झाम्पल देतो. थ्री इडियटचा तो एक सीन आहे इंटरव्ह्यू वाला राजू रस्तोगीचा. याच्यामध्ये राजू रस्तोगी व्हील चेअरवर येतो आणि इंटरव्ह्यूच्या पॅनल समोर राहतो. ओके, आणि त्यांना तो त्यांची फाईल म्हणजे आपली जे बायोडाटाची म्हणजे रेझ्युमेची फाईल त्यांना हँड ओव्हर करतो. ओके, आणि याच्यामध्ये कन्व्हर्सेशन आहे की आपकी हालत कैसी हुई. मग तो म्हणते की मी सामने वाले बिल्डिंग से कूद गया था. सो आता आपण कन्व्हर्सेशन वर नाही जाऊ. ओके, बिकॉज एव्हरी वन नोज व्हॉट इज द कन्व्हर्सेशन बिटवीन हॅपन बोथ ऑफ दोज. बट त्याच्यामध्ये काय आहे की त्या इंटरव्ह्यू पॅनलच्या समोर एक टेबल आहे. टेबलमध्ये ग्लास आहे. ग्लासच्या खाली कोस्टर आहे. कोस्टर याने तो एक छोटासा हे असतो, एक प्लेट वगैरे, त्याला कोस्टर म्हणला जातो. ओके, आणि त्या ग्लासामध्ये अर्ध पाणी आहे. ओके, आणि बॉटल आहे, बॉटलमध्ये अर्ध पाणी आहे. आता हे अर्ध पाणी काऊन आहे. लिटरली जेव्हा कोणी व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती ऍक्टिंग करत आहे तितक्याचं अर्ध पाणी कोणी पिलं नाही या, आणि जो ऍक्ट करणार आहे तो जस्ट त्या स्पेसिफिक ऍक्टिंग साठी आलाय. ओके, म्हणजे तर तिथे ते बॉटल तर एक तर फुल असेल नाही तर फुल खाली असेल, राईट. हे अर्धी कशी काय राहील. येस, बट कसं आहे की एक डिरेक्टरचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे की हा जे इंटरव्ह्यू आहे हे खूप वेळपासून चालत आहे. ओके, तर यामुळे काय होत आहे की ते इंटरव्ह्यू पॅनल थकलेले आहे आणि ते मधामधात पाणी पण पित आहे. तो ऑब्व्हियसली पाणी पित आहे त्यामुळे थोडं बहुत पाणी कमी होईल. तर त्याच्यामध्ये त्या ग्लासमध्ये पाणी अर्ध आहे, त्या बॉटल मधलं पाणी अर्ध आहे, जे की ऍक्च्युअल मध्ये ते जस्ट 10 मिनिटाचं जस्ट एक प्रकारे सीन आहे. ओके, तर हे झालं ऑब्झर्वेशन स्किल या, की ग्लासामध्ये पाणी किती राहील किंवा बॉटलमध्ये पाणी किती राहील. ओके, दुसरी एक गोष्ट. ओके, इंटरव्ह्यू पॅनलच्या मागे एक हे आहे, एक काय म्हणते त्याला, बॅनर, आणि बॅनरच्या मागे एक खिडकी आहे. ओके, तर त्या बॅनरवर का लिहून आहे याच्यावर लक्ष कोणाचं गेलं नसेल. बट त्या बॅनरवर लिहून होतं ICE इंटरव्ह्यूज पॅनल, आणि त्याच्यासमोर एक कंपनीचं नाव लिहून होतं. ओके, जे टॉपवर होतं. क्लोजअप शॉटमध्ये दिसत नाही, बट जेव्हा तो नाही का स्टार्टिंगच्या शॉटमध्ये दिसतात. ओके, तर हे लक्ष नाही का कोणाचं जाते, हे ऑडियन्सचं लक्ष जात नाही याच्यावर. कारण ऑडियन्सला ते एक प्रकारे झेलतच नाही, त्यांचा फोकस नाही का पूर्ण कॅरेक्टरवर असतो, राजू रस्तोगीवर आणि त्या इंटरव्ह्यू पॅनलवर असतो, राईट. अजून त्याच्यामध्ये काय असते की जो बायोडेटा असतो, जेव्हा तो हँड ओव्हर करतो त्याचा बायोडेटा, ते बायोडेटावाली एक ती फाईल असते पूर्ण. युजली रेझ्युमे 2 पेजेसची असतात. ओके, आपण जेव्हा इंटरव्ह्यू पॅनल समोर जातो तर आपण आपला रेझ्युमे देतो, त्या रेझ्युमे मध्ये हार्डली 2 पेजेस असतात. येस, बट याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये हा राजू रस्तोगी पूर्ण फाईल देत आहे. म्हणजे काय होत आहे की इथे वाटत आहे की इथे एक प्रकारे फायनान्शियल किंवा इकॉनॉमिकल वर्क होत आहे. ओके, तर हे रेप्रेझेंट करते हे अशा प्रोडक्शनचे डिझाईन्स द्वारे. याला म्हणते ऑब्झर्वेशन. या काम तर 2 पेजेस नुसार पण होते, बट नाही, इथे पूर्ण फाईल देतो आपण. त्यामुळे काय होते की असं रिअलाइज होते की हा इथे ऑफिशियल काम होऊन राहिलं आहे, राईट. सो हे झालं ऑब्झर्वेशन. ओके, अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड इफ यू आर अ फिल्म मेकर. कारण ऑब्झर्वेशन करणं हे बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे.
आपल्याला असं वाटते की कोणाचं लक्ष जात नाही, नाही ऑडियन्सचं लक्ष जात नाही, तर मग कशाला आपण त्याच्यावर फोकस राहावं, राईट? ऑब्विसली कॅरेक्टरवर फोकस होता, तर त्या बॉटलीवर तर कोणाचा फोकस नव्हता ना, राईट? मग बॉटलीतलं पाणी अर्ध करण्याचं मिनिंग काय? ऑब्विसली मिनिंग आहे या जोपर्यंत आपण त्या गोष्टीला अंडरस्टँड करत नाही, जोपर्यंत आपण त्या सिच्युएशनला अंडरस्टँड करत नाही, की हा ही गोष्ट समज जर ऍक्च्युअल मध्ये होत असेल, तर तेव्हा त्या लोकांवर कशाप्रमाणे हे होत असेल, म्हणजे ते कशाप्रमाणे फील होत असेल. ऑब्विसली 10 म्हणजे 3-4 घंट्यापासून इंटरव्ह्यू होत आहे, तर त्यांना तहान लागत आहे, ते लोक पाणी पित पण आहे, ऑब्विसली पाणी थोडं कमी होणारच, राईट? सो बहुत साऱ्या गोष्टी आहे अशा. आता त्या इंटरव्ह्यू मध्ये कसं आहे, त्या इंटरव्ह्यू पॅनल मध्ये नाही का खूप साऱ्या गोष्टी स्किप केल्या आहे. कारण तिथे कसं आहे की म्हणजे ब्लॉकिंग मध्ये काय केलं गेलं आहे की फोकस केलाय कॅरेक्टरवर, त्यामुळे कसं आहे की मागचा सीन खूप जास्त बोकी झाला आहे. हे पण अशी टेक्निक आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला वेट कुठं जागा आहे खाली फिरायला? रोडावर फिरते ना तू नेहमी. मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो तेव्हाच हे करतो. होय. सो व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? ऑब्झर्वेशन आणि हेच असते की आपण प्रत्येक गोष्टीला ऑब्झर्व करणं. या कधी कधी असं होते की प्रोडक्शन जे म्हणजे समजा जर बिहाइंड द स्टेज किंवा वेट मिनिट जेव्हा कसं होते म्हणजे बिहाइंड द स्टेज म्हणजे कॅरेक्टरच्या मागे जे असतात ना फ्रेम, किंवा जेव्हा आपण कॅमेराने शूट करतो तर त्याला म्हणते ब्लॉकिंग. ओके, ब्लॉकिंग याने काय असते की एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टर सोबत बोलत आहे. ओके, तर याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये फ्रेमिंग असते. फ्रेमिंग मध्ये काय असते की कोणकोणते कॅरेक्टर सोबत कोणकोणते ऑब्जेक्ट्स त्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होऊन राहिले आहे. ओके, दोज आर रिअली इम्पॉर्टंट. ओके, तर या पूर्ण सिच्युएशनला म्हणते ब्लॉकिंग. ओके, सो व्हॉट इज थिंग इज दॅट की समजा आपलं प्रोडक्शन तेवढं चांगलं नाही आहे. ओके, म्हणजे इट वॉज लाईक की मागे जे दिवार आहे ती चांगली नाही आहे, किंवा जे प्रोडक्शन मॅनेजरनी जे काही काम केलं इट वॉज लाईक रिअली पथेटिक, बहुत बेकार काम केलं आहे. आणि तर त्यावेळेस काय करायचं की त्यावेळेस नाही का आपण कॅरेक्टरला फोकस करायचं आणि मागच्या सीनला अनब्लर करून टाकायचं. ओके, सो दॅट इज कॉल्ड बोके. बोके याने काय होते की आपण कोणत्या कॅरेक्टरवर फोकस राहिलो सो तो कॅरेक्टर एकदम क्लिअर दिसतो. ओके, आपण मागचा जो पोर्शन आहे त्याला आपण ब्लर करू, त्याला करू बोके. त्यामुळे काय होते की ऑडियन्सचं लक्ष कॅरेक्टरवर जाते, त्याच्या मागच्या गोष्टीवर जात नाही. सो याच्यामुळे काय होतो, कॅरेक्टर फोकसमध्ये राहतो, कॅरेक्टर जे बोलत आहे ते फोकसमध्ये राहते. ओके, सो दोज आर थिंग्स. हे पण गोष्टी इम्पॉर्टंट आहे. समजा जर तुला ऑब्झर्वेशन मध्ये तुझे प्रोडक्शन डिझाईन चांगला आहे तर इट वॉज रिअली गुड, ये चीज बहुत अच्छी आहे. लेकिन समजा जर प्रोडक्शन डिझाईन इतकं जबरदस्त नाही आहे तर अशा वेळेस काय कर, तू बोके मार. तर त्यावेळेस पण आपण या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करू शकतो. बट काय होते की बोके मारल्यामुळे काय होते, बोके केव्हा मारू शकतो आपण, जेव्हा ऑब्जेक्ट आणि त्याचा बिहाइंड द फ्रेम म्हणजे त्याच्या मागे असलेले ज्या ऑब्जेक्ट्स आहे ते 15 ते 20 मीटर अवे असले पाहिजे, म्हणजे त्याच्या दूर, तेव्हाच आपण बोके मारू शकतो. समजा जर तो एका दिवारच्या समोर आहे आणि त्याची दिवार पासूनची डिस्टन्स आहे ते हार्डली 1 फीटवर आहे, तर अशा वेळेस आपण त्या जे वॉल आहे त्याला बोके मारू शकत नाही, डेफिनेटली नॉट, कारण तो त्या वॉलच्या खूप जास्त क्लोज आहे. तर तेव्हा आपण बोके मारू शकत नाही. तेव्हा ऑब्विसली ती जी वॉल आहे त्याला चांगलं पेंट करणं इम्पॉर्टंट आहे, किंवा सिच्युएशन नुसार त्याला तशाप्रमाणे सेट करणं इम्पॉर्टंट आहे.
ओके. तर त्याच्यामध्ये काही बोकेचं त्याच्यामध्ये काही काही कामच नाही. इट वॉज नथिंग ॲट ऑल. या बट ओपन एन्व्हायरमेंट मध्ये याप्रमाणे गोष्टी येतो. दुसरी, जेव्हा नाही का हे बोके मारतो आपण, तेव्हा नाही का बहुत जबरदस्त इफेक्ट येते. इट वॉज क्लिअरली अमेझिंग. येस. याच्यामुळे काय होते, एक ऑडियन्स नाही का प्रॉपरली अटॅच राहते आपल्या कॅरेक्टर सोबत. कारण त्यांना दुसरं काही दिसत नाही ना. त्यांना नाही ऑडियन्स दिसत, सॉरी, त्यांना मागचं काही दिसत नाही. मागे कोण व्यक्ती आहे, काय चालत आहे, किती ऑब्जेक्ट आहे, नो वन विल अंडरस्टँड. ओके. सो ओनली कॅरेक्टरवर फोकस राहते. त्यामुळे काय होते की बहुत जबरदस्त इम्पॅक्ट पडतो आणि ऑडियन्स गेट रिअली फोकस ऑन द कॅरेक्टर. सो दॅट इज द ऑब्झर्वेशन. ओके. 2 पॉइंट झाले. तिसरं पॉइंट आहे लिडरशिप. ओके. सो ॲज अ फिल्म मेकर हॅज टू बी अ लीडर. याने तुम्ही एक लीडर असलेच पाहिजे. तर का तू लीडर आहे? वेल, हा प्रश्न थोडासा कठीण आहे ऑब्विसली. कारण मी कोणती टीम लीड केली नाही, कधीच कोणता क्लास लीड केला नाही, नथिंग ॲट ऑल, कुछ भी नाही किया. तो आय डोंट नो. या म्हणजे मला माहित नाही की मी हे करू शकतो का नाही. बट वन थिंग इज दॅट की जेव्हा आपण आपल्याला सगळ्या गोष्टी माहित आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8, सो आय कॅन टेल का 7 नंतर 8 आहे, 9 नंतर 10 आहे, राईट. ॲज अ लीडर याने काय असतो, लीडर इज रिअली इम्पॉर्टंट कॅरेक्टर टू लीड द टीम. याने काय असते की लीड याने काय असतो की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्याचं लक्ष असणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. पण लक्ष केव्हा राहील, जेव्हा त्या डिपार्टमेंटमध्ये कोणतं काम होत आहे जे त्याला माहीत आहे. ओके. मानून घे की व्हिज्युअल ग्राफिक्सचं काम आहे, बट ॲज अ डिरेक्टर त्याला माहीतच नाही की व्हॉट इज व्हिज्युअल ग्राफिक्स. यस. कशाप्रमाणे काय होऊ शकते, कशाप्रमाणे इफेक्ट होऊ शकते, खरंच डबल रोल ऍक्च्युली होऊ शकते का नाही. समज जर त्याला माहीत नाही तर तो समज जर दखल देईल ना, तर त्याचा तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही. यस. बट काय होते की समजा जर नाही का त्याला नॉलेज आहे या सर्व गोष्टीबद्दल आणि तो त्या डिपार्टमध्ये जाऊन थोडस विचारपूस करत आहे किंवा त्याच्यामध्ये थोडस टांग टाकत आहे, तर इट वॉज इम्पॉर्टंट. या कारण वो तुम्हाला काम आहे, ते तुमचं काम आहे की तुम्हाला त्या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करणं पण इम्पॉर्टंट आहे. या एक लिडरशिप याने काय असते की सगळ्यांना धरून चालणं, ना की कोणाच्या फोर्सफुली होऊन चालणं. म्हणजे काय असते, काही काही लोकांमध्ये क्वालिटी असते की ते नाही का लोकांना डरावून धमकावून नाही का काम करून घेतात. याच्यामुळे काय होते, समोरचा व्यक्ती काम करून घेतो बट तो भीतीनुसार करतो, तो तो प्रेशर मध्ये येऊन काम करतो, तो तुमच्यासाठी नाही काम करत. त्याला फक्त त्याला स्वतःची एक प्रकारे सेफ साईड म्हणून त्याला तो काम करायचा आहे. दॅट्स इट. यस. बट कसं आहे की आपण क्रिएटिव्ह काम करत आहे, आपण काही ना काहीतरी बनवत आहे. ओके. हे असं नाही आहे की गिट्टी रेती माती इकडून तिकडे. नो नो नो. इट वॉज लाईक सगळ्यांचं क्रिएटिव्ह काम आहे. कॅमेराचं काम आहे, त्यानंतर सिनेमा फोटोग्राफी आहे, त्यानंतर कोरिओग्राफर आहे, ऍक्टर्स आहे, बोथ आर थिंग्स, बहुत सारे टन्स ऑफ पीपल्स आहे. येस. तर अशा वेळेस काय होते की तुम्ही अंडरस्टँड करा. हे बघा, ऍज अ लिडरशिप तुम्हाला काय करत आहे, तुम्हाला एक प्रॉडक्ट तर समोर दाखवायचा आहे, बट तुम्हाला दुसरी बाजू पण समजवायची आहे की हा ये चीज भी है, आपल्याला या गोष्टी पण अंडरस्टँड करायला पाहिजे. कसं आहे की जेव्हा दोन म्हणजे एक व्यक्ती काम करतो आणि त्याच्या काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट्स आहे, त्याला वाटते का आपण हे काम नाही करू शकत आहे, तर आपल्याला अंडरस्टँड करायला लागेल का तो व्यक्ती ते काम का नाही करू शकत आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहे. यू नीड टू अंडरस्टँड दोज थिंग्स. येस. सो जर तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी नाही आहे की तुम्ही अंडरस्टँड नाही करू शकत त्या व्यक्तीला, तर तुम्ही त्याच्याकडून ते काम नाही करू शकत, नाही काढून घेऊ शकत. ओके. सो इट इज रिअली बेटर टू अंडरस्टँड की तुम्ही दोन्ही साईडला विचार करा. ओके. म्हणजे बोथ साईड. आणि मला मला असं वाटतं मी हे करू शकतो. म्हणजे माझ्यामध्ये आहे ती क्वालिटी. व्हेन आय डू, म्हणजे जस्ट लाईक एक फ्रेंड आहे बादल. ओके. ही वॉज लाईक रिअली निगेटिव्ह बोलतो, बहुत जबरदस्त. कधी कधी बहुत शिवा देतो वगैरे वगैरे.
बट मला बहुत वाईट वाटते. आय डेफिनेटली फील्स रिअली बॅड. असं वाटते का 2 भुक्के मारो, 2 लाथा मारो. इट वॉज या. बट याच्यामुळे काय आहे की मला माहित आहे, समजा जर मी राग धरला आणि मी राग व्यक्त केला तर त्याला पण राग येईल. आणि मला माहित आहे तो बोलणार नाही. या ही वॉज लाईक आय नो हिम. या सो आय अंडरस्टँड की की एक प्रकारे की समजा जर हा व्यक्ती माझ्यासोबत नाही बोलला तर माझ्या लाईफ मधला एक बहुत इम्पॉर्टंट व्यक्ती आहे हा. समजा जर हा व्यक्ती माझ्यासोबत नाही बोलला तर याच्यामुळे मला प्रॉब्लेम होईल. त्याला प्रॉब्लेम होईल ते होईल, बट मला प्रॉब्लेम होईल. ओके. सो आपण या गोष्टीचा पण विचार करा बोथ साईडचा, की समजा जर आपण जे काही ऍक्शन्स करत आहे याच्या मागे काही इम्प्लिमेंटेशन आहे, म्हणजे कोणते प्रॉब्लेम्स होईल याला पण अंडरस्टँड करणं इम्पॉर्टंट आहे. सो लिडरशिप हॅज अ इम्पॉर्टंट स्किल की तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंट बद्दल नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत काम करायचं आहे तो व्यक्ती पण अंडरस्टँड असणं गरजेचं आहे. ओके. तो कशाप्रमाणे काम करतो. ओके. अजून एक गोष्ट की नेहमी जे वातावरण आहे ते नेहमी कूल अंडरस्टँड ठेवलंच पाहिजे. झगडा आणि मारपीट शिवीगाळ नसले पाहिजे वाइल यू वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. इट इज डेफिनेटली नॉट. या ये चीजें अंडरस्टँड बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. सो पहिलं झालं आहे इमॅजिनेशन, ऑब्झर्वेशन, लिडरशिप. अजून चौथा पॉइंट कोणता होता यार? चौथा पॉइंट होता आपल्यापाशी आहे युट्यूब, इंटरनेट, इथे डी आहे, डीजी खाली आहे, खाली रूम मध्ये माझ्या. समजत नाही आपल्या आईचा मोबाईल आपण तुझ्याला वापरा म्हणून वापरला नाही तुझा फोन. मग तू जेव्हा तेव्हापासून तो फोन तुझ्या मोबाईल मध्ये ते इंटरनेट म्हणजे वापरतच नाही तू. थोडस वापरला घेतलं. म्हणून पाहत नाही. तुझी 2 गोष्टी त्या मोबाईल पासून शिकत नाही माणूस. ओके. व्हॉट्स द पॉइंट इज दॅट पहिला पॉइंट होता आपला इमॅजिनेशन, दुसरा होता आपला ऑब्झर्वेशन, तिसरा पॉइंट आहे आपला इमॅजिनेशन, ऑब्झर्वेशन, त्यानंतर लिडरशिप. चौथा पॉइंट आहे स्टोरी टेलिंग. येस. सो व्हॉट्स अ स्टोरी टेलिंग? स्टोरी टेलिंग याने आपण सांगतो कोण्या व्यक्तीला आपली गोष्ट किंवा आपल्यासोबत झालेले इन्सिडेंट. सो दॅट इज कॉल्ड स्टोरी टेलिंग. कधी कधी असं होते की तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या अराउंड लोक खूप जबरदस्त स्टोरी करतात, खूप जबरदस्त सांगतात. यानी इसका मतलब क्या आहे? याचा मतलब असा आहे, मानून घे की मी इथून गेलोय नागपूरला. ओके. आणि देन नागपूरला गेलो अँड देन तिथे फाइंड आउट झालं की मला समोर जाऊ नाही दिला. ओके. सॉरी, गाडी माझी पंक्चर झाली. मग मी एका तलावावर थांबलो. मग त्यांनी माझी अशी मदत केली. मग आम्ही जिथपर्यंत गाडी दाखवत नेलो. मग लॉट्स ऑफ थिंग्स हॅपन. ओके. तर कधी कधी असे लोक असतात जे अशा प्रमाणे गोष्टी सांगतात. तर ही स्किल्स असते, याला म्हणते स्टोरी टेलिंग. याने काय होते की जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफ मधले होणारे इन्सिडन्स किंवा इन्सिडन्सच म्हणू मोस्ट ऑफ द, कारण स्टोरीवर आपण नंतर जाऊ. तुमच्या लाईफमध्ये होणारे इन्सिडन्स, म्हणजे इन्सिडन्स याने तुमच्या लाईफमध्ये होणाऱ्या गोष्टी जे पास्टमध्ये झाल्या आहे, ओके, त्याला तुम्ही किती चांगल्याने रेप्रेझेंट करता लोकांसमोर. ओके. इथे लोक याने कोण आहे? लोक याने कपल ऑफ पीपल हु आर लिसनिंग. ओके. तर याच्यामुळे काय होतंय की ते लोक खूप मनाने ऐकत आहे. ओके. म्हणजे त्यांच्या मनात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये ते इमॅजिनेशन होत आहे, ते तुम्ही बघून राहिल्या तुमच्या डोक्यामध्ये. तर
हे कशामुळे होत आहे? हे होत आहे तुमच्या स्टोरी टेलिंगमुळे. ओके, कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही गोष्टी एलॉबरेट करता, तर त्यामुळे काय आहे की लोकांच्या मनात एक जबरदस्त स्टोरी क्रिएट होते. तर हे एक जबरदस्त स्किल्स आहे. ओके, आणि हे खूप लोकांपाशी नसते. डेफिनेटली येस, हे जे स्किल्स आहे ना, हे खूप लोकांपाशी नसते. का तुझ्यामध्ये ही स्किल्स आहे? नाही, या माझ्यामध्ये ही स्किल्स नाही आहे. येस. व्हाय? येस, व्हाय इज दॅट? मी लोकांना खूप लवकर अंडरस्टँड करतो. समजा जर मी कोणती गोष्ट सांगत आहे आणि समजा जर तो व्यक्ती इंटरेस्टेड नाही आहे, तर मी समजून जातो की हा व्यक्ती इंटरेस्टेड नाही आहे. ओके, तर मी माझी गोष्ट नाही का खूप लवकर खतम करतो. म्हणजे मानून घे मी काय सांगून राहिलो आहे 5 जणाला, त्यापैकी एक जण नाही का खूप आळस देत आहे किंवा ही डझंट वॉन्ट टू लिसन. ओके, तर अशामुळेच काय होते की माझा कॉन्फिडन्स लो होतो आणि देन मी त्या म्हणजे होल कन्सेप्ट जे स्टोरी आहे ना त्याला एंडिंग वर घेतो, म्हणजे लवकर खतम करण्याचा प्रयत्न करतो. तर हे चांगली गोष्ट नाही आहे. यस, कारण ऑब्विसली काही काही लोकांचा इंटरेस्ट नसतो तर ते डझंट वॉन्ट टू लिसन. या बट 5 लोकांमध्ये 4 लोक तर ऐकून राहिले ना. यस, त्यांचं काय राईट? म्हणजे एका व्यक्तीपायी 4 लोकांचं नुकसान करणं इज नॉट फेअर. सो इट इज बेसिकली अंडरस्टँड की जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट सांगता किंवा समोरच्याला एलॉबरेट करता, तर तेव्हा कसं आहे की तुम्ही समजून घ्या, तुमचा कॉन्फिडन्स लो झाला तर तुम्ही तिथेच हारलात. ओके, सो बेटर टू अंडरस्टँड की तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स नेहमी फोकस राहिला पाहिजे. लाईट लावणे, इथे लाईट आहे ना, 2 बटन आहेत तिथे. आता बटन बंद करशील तिथून. ओके, सो माझ्यामध्ये ही स्किल्स नाही. ओके, स्टोरी टेलिंगची, म्हणजे करीब 10 लोकांसमोर मी चांगल्याने सांगेल बा, तर माझ्यामध्ये हे स्किल्स नाही आहे. स्किल्स याने इट वॉज लाईक दॅट की माझ्यापाशी ते नॉलेज आहे. म्हणजे लिटरली सांगे पा, मी ज्याप्रमाणे आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये बोलतो, इट वॉज वे इवन गुड. या बट कसं आहे की हेच गोष्ट 10 लोकांसमोर बोलणं, तर तेव्हा माझी फाटते. जस्ट लिटरली बहुत जास्त फाटते. आय वॉज लाईक माझे असे दात थरथरतात, माझे हात पाय कापावे लागते. इट वॉज वे. आणि हेच तुला करायचं आहे तुझ्या याच्यामध्ये की नाही, या तुला स्टोरी टेलिंग आली पाहिजे. म्हणजे तुझ्या लाईफमध्ये होणारे जे कन्सेप्ट आहे ते तू प्रोड्युसर समोर खूप चांगल्याने सांगता पण आलं पाहिजे. ओके, सो इट इज इम्पॉर्टंट. ओके, स्टोरी टेलिंग. सो माझ्यामध्ये कोणती क्वालिटीज आहे आणि नाही आहे. ओके, अजून एक आहे टेक्निकल स्किल्स ऑफ फिल्म मेकिंग. टेक्निकल स्किल्स याने, आता टेक्निकल स्किल्स याने कोणता शॉर्ट्स आहे काय आहे, आता ह्या साऱ्या गोष्टी आहे ना, हे टेक्निकल स्किल्स हे डिपेंड करते तुम्ही किती पढाई करता. ओके, जे की मी पढाई करून राहिलो आहे. मी असं नाही म्हणत की माझ्यापाशी याच्याबद्दल फुल नॉलेज आहे, बट माझ्यापाशी आहे. ओके, असं नाही, बट आहे म्हणजे याचा अर्थ नाही का मी थांबून देईल. लिटरली नाही. म्हणजे मी याच्यासाठी सुरुवात केलं आहे ना, याच्यासाठी मी व्हॉट आय लर्न टुडे मध्ये मी एव्हरीडे रेकॉर्ड करतो वगैरे, काय शिकलो म्हणून. ओके, सो माझ्यामध्ये हे स्किल्स आहे की मी टेक्निकल गोष्टी अंडरस्टँड करू शकतो. टेक्निकल गोष्टी आणि याच्यामध्ये शॉर्ट्स कोणत्या गोष्टी आहे, म्हणजे एक प्रोफेशनल वे टू मेक अ मूवी. ओके, तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, सो व्हॉट इज दिस? तर माझ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीची कमतरता आहे आणि कोणत्या गोष्टी आहे. फर्स्ट ऑफ ऑल घे इमॅजिनेशन. तर माझ्यामध्ये इमॅजिनेशन आहे 1 पॉइंट. माझ्यामध्ये ऑब्झर्वेशन, ऑफकोर्स ऑब्झर्वेशन आहे. जेव्हा मी कोणती फिल्म बघतो किंवा फर्स्ट टाइम जरी बघतो तर माझं नाही का खूप लक्ष कॅरेक्टरला सोडून पण दुसऱ्या गोष्टीवर जातात. ओके, तर माझ्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे. जेव्हा मी सेकंड टाइम जेव्हा पाहतो ना, तर तेव्हा मी कॅरेक्टरला नाही पाहत, मी बाकीच्या गोष्टींना पण पाहतो. सो येस, माझ्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे.
माझ्यापाशी इमॅजिनेशन आहे, ऑब्झर्वेशन आहे. लिडरशिप माझ्यामध्ये 50% आहे. येस, म्हणजे मला वाटते मी करू शकतो, पण मला कधी चान्स भेटला नाही या गोष्टीबद्दल. बट मी चांगल्याने अंडरस्टँड करू शकतो कोणा व्यक्तीला आणि देन कोणत्या पॅरामीटर्सला. ओके. सो आणि अजून एक गोष्ट सांगितली गेली होती की कोणी तुझ्यावर, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मानून घे की फिल्ममध्ये एखादी हिरोईन उशिरा आली, ती म्हणे की आता उशिरा आली ना, आता मी जातो बा पॅकअप करून. तर नाही, यस, तिथेच टोकायचं, तिथेच तिला गरम द्यायचं. ओके. तर हे पण एक स्किल्स आहे, दुसऱ्यांना रागवणं पण. ओके. याला पण एक प्रकारे लिडरशिप मध्ये काउंट केलं जाते, कारण याच्यामुळे एक प्रकारे त्यांचा पॉइंट कमी होतो आणि आपला पॉइंट वाढतो. सो लिडरशिप असणे इम्पॉर्टंट आहे. माझ्यामध्ये मी लोकांना अंडरस्टँड करतो, बट मी कधी कोणा व्यक्तीला रागवलं नाही यार, डेफिनेटली. यस. तर माझ्यामध्ये लिडरशिप स्किल वॉज लाईक 30% या. सो इट वॉज लाईक 2.3%. ओके. लिडरशिप वॉज या. स्टोरी टेलिंग याने आपल्या गोष्टी सांगणे. ओके. तर मी स्टोरी टेलिंग बहुत कमी वेळा केली आहे, आणि जेव्हा पण केली आहे तेव्हा माझा कॉन्फिडन्स खूप जास्त लो होऊन जातो. आणि त्यानंतर जेव्हा मी कोणती गोष्ट सांगतो तेव्हा माझे हातपाय थरथर कापायला लागतात. यस, एक अनोळखी व्यक्तीसोबत तर बहुत जास्त होऊन जाते. तो तेव्हा इट वॉज टू मच. तर तेव्हा मी पॉइंट देतो स्वतःला की 20%. ओके. सो इट वॉज लाईक 2.5%. आणि त्यानंतर टेक्निकल स्किल्स ऑफ फिल्म मेकिंग. तर ऑब्विसली या गोष्टी मी शिकून राहिलोय, तर मी याला काउंट करत नाही. येस, कारण मी हे गोष्टी शिकून राहिलो. येस, खूप साऱ्या गोष्टी आहे जे माहीत नाही, माहीत जरी असलं तरी त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे, तर मी याला काउंट करत नाही. बट मी हे प्रोग्रेसमध्ये असं मी म्हणतो. तर माझ्यासाठी 4 आउट ऑफ किती, 2.5. या. तर माझा हा स्कोर आहे. तर सांग बरं, मी करू शकतो का नाही? मी हे करू शकतो. येस, माझ्यामध्ये आहे, मी हे करू शकतो. येस, कारण मी खूप विचार केल्यानंतर मी हा क्षेत्र निवडला आहे की याच्यामध्ये काम करीन, आणि मला वाटते मी हे करू शकतो. याच्यामुळेच मी ह्या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये बोलतो, त्यानंतर याला रेकॉर्ड करतो. तर येस, माझ्यामध्ये हे स्किल्स आहे. सो आताच एवढंच. येस, व्हॉट आय लर्न टुडे मध्ये एवढं. अजून काय शिकलो आज अजून एक व्हिडिओ घेतला होता, कोणता, व्हॉट इज द वर्ड यार. हा, आप युट्यूब पासून कशाप्रमाणे फिल्म मेकिंग बनवतो. ओके. त्या व्हिडिओमध्ये काय एक्सप्लेन केलंय. ओके. त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे की एक युट्यूब वर आणि फिल्म मेकर याच्यामध्ये फरक काय. ओके. सो युट्यूबर आणि फिल्म मेकर याच्यामध्ये फरक हा आहे, म्हणजे फरक काय, पहिले समानार्थी शब्द म्हणजे सिमिलर काय या दोघांमध्ये. ओके. ऍज अ युट्यूबर आणि फिल्म मेकर. सो ऑब्विसली एका फिल्म म्हणली गेली तर एक प्रकारे 2 घंटे 3 घंटे, बट युट्यूबचा व्हिडिओ म्हणला तर हार्डली 2 मिनिटापासून ते 15 ते 20 मिनिट. सो ऑब्विसली टाइमचा डिफरन्स असतो. ओके. समान काय आहे याच्या गोष्टीमध्ये, फर्स्ट ऑफ ऑल या दोन्ही क्षेत्रामध्ये काम केलं तर तुमचं नाव वाढते तुमचं, तुम्हाला फेम वगैरे येतो आणि पैसा पण येतो. सो ऑब्विसली या 3 गोष्टी आहे जे या दोन्ही क्षेत्रामध्ये आहे. ओके. तर हे युजली सगळेजण सांगू शकतात की व्हॉट आर दोज थिंग्स. ओके. मी याच्यामध्ये सांगत नाही, मी हे सांगतो की या दोघांमध्ये डिफरन्स काय. ओके. सो युट्यूबर आणि फिल्म मेकर मध्ये फरक हा आहे की युट्यूबर्स असतात ना, ते डिपेंड करतात त्यांच्या कॉन्टेंटवर. ओके. कंटेंट याने की त्यांना जे सांगण्याचं आहे ते, म्हणजे मानून घे की माझा कंटेंट आहे तो आहे डॉक्युमेंटरीज. ओके. मी युजली सायन्स रिलेटेड गोष्टी एक्सप्लेन करतो, तर माझा जो कंटेंट आहे तो सायन्स रिलेटेड राहील. ओके. तर याच्यामध्ये मला कधी कधी व्हिज्युअलची गरज वाटेल तर मी टाकतो, नाही तर मी व्हिज्युअल याने
स्वतः रेकॉर्ड केलेले आयदर नाही तर दुसऱ्यांचे कोणते रेकॉर्ड केलेले जे स्टफ्स आहे म्हणजे जस्ट लाईक सायन्स रिलेटेड गोष्टी याने मानून घे स्पेस. ओके, तर याच्यामध्ये एक व्यक्ती आहे जो ऍस्ट्रॉनॉमी बद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगतो. तो ऑब्विसली तो कधी प्लॅनेटच्या बाहेर जाऊन त्यांनी ते रेकॉर्ड नाही केला. ओके, तर त्याच्यापाशी जे फुटेजेस आहे ते फुटेजेस त्यांनी नासावरून किंवा खूप साऱ्या फ्री वेबसाईट्स वरून डाउनलोड केले आहे. ओके, आणि त्यांनी त्याच्या मागे काही ऑडिओ दिला आहे आणि त्याच्यासमोर काही GIF किंवा अशा प्रकारे ग्राफिक्स देऊन त्याला प्ले केला आहे. ओके, तर याच्यामुळे काय होते की एक फिल्म मेकरसाठी व्हिज्युअल बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. व्हिज्युअल याने रेकॉर्ड केलेला व्हिज्युअल. बट युट्यूबरसाठी व्हिज्युअल इम्पॉर्टंट नसते, त्याचं ऑडिओ मध्ये पण काम चालून जाते. ओके, दुसरं एक फिल्म मेकरसाठी ब्लॉकिंग इम्पॉर्टंट असते. ब्लॉकिंग आणि आपण मगाशी सांगितलं कॅरेक्टर सोबत येणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे जेव्हा आपण एखादा रेकॉर्ड करत आहे तर रेकॉर्ड करताना नाही का कॅरेक्टर तर तो त्याचं काम करत आहे, तो डायलॉग येत आहे वगैरे, बट कॅरेक्टरच्या मागे कोणकोणत्या गोष्टी आहे, त्याची कशाप्रमाणे लोकेशन आहे, कुठे आहे, का आहे. ओके, तर या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट असते फिल्म मेकिंग मध्ये. युट्यूब्स मध्ये या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट नसते. इवन जर मानून घे की फिल्म मेकिंग मध्ये कन्व्हर्सेशन बिटवीन टू गाय दे आर इन इंडस्ट्री. ओके, तर एका कोको कोलाच्या इंडस्ट्रीमध्ये दोन व्यक्ती आहेत, ते कन्व्हर्सेशन होऊन राहिलंय. तर फिल्म मेकिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये काय होते की याच्यामध्ये काय होते की दोन लोक बोलत आहे आणि त्यांच्या मागे कन्व्हेअर बेल्ट चालत आहे, इकडून तिकडून माणसं येत आहे, त्यांच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स आहे, क्रेन आहे वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी तिथे रेकॉर्ड होतात फिल्म मेकर्स मध्ये. युट्यूबर्सला हे गोष्ट सांगितली ना तर त्याच्यामध्ये त्याचं कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणजे दोन लोक का बोलत आहे हे इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये हे मॅटर नाही करत की त्याच्या मागे का आहे का नाही. ओके, सो दोज आर इम्पॉर्टंट ऑन दी कंटेंट किंवा व्हॉट आर दे टॉकिंग अबाउट, राईट. सो दोज. बट कसं आहे की हा अजून एक गोष्ट, युट्यूबर्सला आहे तर त्यांना त्यांचं व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवणं खूप इझी जाते. ऑब्विसली त्यांना फक्त अपलोड करायचं असते आणि त्यानंतर काही ऍड्सद्वारे वगैरे. ओके, म्हणजे समजा त्यांचे फॉलोअर्स असेल तर ऑब्विसली ते व्हिडिओ चांगला हिट पण जातो. ओके, युजली जे ऍव्हरेज समजा असा व्हिडिओ जरी टाकला ना तर मिनिमम तरी 100, 200, 500 लोक बघतातच जे तुमचे जवळपास आहे. आणि समजा जर कंटेंट जबरदस्त असेल तर ऑब्विसली लाखो पर्यंत गोष्टी जातात, व्ह्यूज जातात. सो लोकांपर्यंत पोहोचणं इट इज टू इझी फॉर द युट्यूबर्स. फिल्म मेकरसाठी ही गोष्ट खूप कठीण होते. व्हाय? कारण फिल्म मेकर्सला खूप साऱ्या गोष्टीच असते. म्हणजे त्याला पहिले समजा त्याची फिल्म ऑडियन्स पर्यंत पोहोचून द्यायची आहे तर त्याला सिनेमा हॉल्स बुक करावे लागतात, त्यानंतर त्याला डिस्ट्रीब्युटर सोबत बोलावे लागतात, त्यानंतर त्यांना प्रोडक्शन हाऊस त्याची मार्केटिंग करावं लागते म्हणजे लोक यायला पाहिजे म्हणून. सो टू मच थिंग्स हॅपन्स व्हेन एक मूवी रिलीज होते ना तर खूप साऱ्या गोष्टी मॅटर पडते. सो ह्या साऱ्या गोष्टी आहे. मी ऍक्च्युली थकलो यार चालून. यस, कारण ग्राउंड मध्ये राऊंड मारले, त्यानंतर तिथे एक्सरसाइज केली, त्यानंतर घरी आल्याबरोबर जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मग इथे 8 एपिसोड झाला. 48 मिनिट झाले मी आपण इथे राऊंड मारत इथे बोलून राहिलोय. सो आय एम फील रिअली टायर्ड. ओके, झोप तर नाही येत आहे बट इट वॉज लाईक दॅट की टायर्ड झालो. लेट मी सिट फॉर अ वाईल. ओके, सो राईट नाव दिस इज द एंड. आज मी एवढंच शिकलो व्हॉट आय लर्न टुडे, कारण आज थोडंसं पोस्टात जायचं होतं आईसोबत, त्यामुळे पूर्ण दिवसच गेला ऑलमोस्ट. यस, मी दुपारी 4 वाजता आलो घरी. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1949. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.